आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत। भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन सबस्क्राइब करा तिलक। चरित अति पावन, मधुर सरस अरु अति मन भावन। पुनि पुनि कितने हो सुने सुनाए, ये की प्यास बुझत न बुझाए। रघुकुल दिन मणि राम की खो गई वो मुस्कान। सीता सोच रही सीतापति क्यों इतने चिंतित हैं। सुदृढ़ सुमेरु समान नाथ किस आँधी से विचलित हैं। प्रजाजनों से मिलकर रघुवर घर लौटे हैं जब से, पीड़ित क्षुब्ध उदास निरंतर रहते हैं प्रभु तब से। सीता ने निज सेविका सन्मुख लई क्या करना है बात ये कहने लगी समझाए। आज ज्या कार्यासाठी मी तुला पाठवते आहे ते खूप गोपनीय आहे, याबद्दल आणखी कुणाला कळता कामा नये। माझ्यावर विश्वास ठेवा महाराणीजी, मला आज्ञा द्या, मी काय करायचं आहे? तुला प्रजेमध्ये फिरायचं आहे आणि ऐकायचं आहे की त्यांच्यामध्ये काय बोलणं सुरू आहे। असं वाटतंय की प्रजेमध्ये महाराजांच्या बाबतीत किंवा राजकुलाच्या बाबतीत काही अप्रिय गोष्टी बोलल्या जात आहेत। मला समजून घ्यायचं आहे की प्रजा काय काय बोलते आहे। एक गोष्ट लक्षात ठेव की जे जे ऐकशील त्यातलं अवाक्षरही कोणाच्या कानी पडलं नाही पाहिजे। जशी आज्ञा। गुरुदेव, महाराज रामचंद्र दर्शनासाठी आले आहेत।
त्यांना आदरपूर्वक इथेच घेऊन ये. हो गुरुदेव. गुरुदेव आपली प्रतीक्षा करत आहेत महाराज. गुरुदेवांच्या कुटीत प्रवेश करण्याची कृपा करा महाराज. कीर्तिमान भव. आपलं स्वागत आहे राजन. आसन ग्रहण करा. राजमहालात सारं कुशल आहे ना? आपल्या आशीर्वादामुळे चहूकडे कुशल आहे. परंतु काय? गुरुदेव, आमचं मन खूपच विचलित झालं आहे. एका अशांतीने घेरलंय आमच्या मनाला. गुरुचरणांच्या छायेत शांती मिळेल ह्याच अपेक्षेने आपल्याला शरण आलो आहोत. राजाचं मन विचलित आहे हा शुभ संकेत नाहीये. राजाचं मन तर एखाद्या पहाडासमान अटळ आणि अचल असलं पाहिजे, कारण त्याला अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घ्यायचे असतात. राजाच्या निर्णयावर धरतीच्या लाखो प्राण्यांचं सुखदुःख अवलंबित असतं. म्हणून आवश्यक आहे की राजाचं चित्त स्थिर आणि शांत राहावं. मनाचं विचलित होण्याचं एकच कारण असतं, मोह. एखाद्या वस्तूचा, कुणा व्यक्तीचा, आपले सुख किंवा आपल्या आयुष्याचाच अधिक मोह झाला तर चित्त अस्थिर होतं, भय तयार होतं की ती प्रिय वस्तू, ती व्यक्ती आपण गमावणार तर नाही ना. काही गमावण्याच्या भीतीनेच मन विचलित होतं. म्हणूनच राजाने कशाचाही मोह ठेवला नाही पाहिजे. तेव्हाच तो आपल्या कर्तव्याच्या आणि न्यायाच्या पथावर पक्का राहू शकतो. राजन, जे मोहाचं कारण आहे त्याचा त्याग करा, शांती मिळेल. आपल्याला माहित नाही आपण कशाचा त्याग करायला सांगत आहात. ते मला माहित नाही महाराज. आपण जे जे सांगितलं त्याच्या आधारावर धर्म काय आहे ते मी तुम्हाला सांगितलं. धर्माचा निर्णय यावरून नाही ठरत की कुणाला किती आणि कशाचा त्याग करावा लागणार आहे. म्हणून मी तुम्हाला तो प्रश्न विचारलाच नाही. धर्म तर समस्त अवस्था, लहान मोठे सर्वांसाठी एकच असतो. हे आपण बरोबर सांगितलं गुरुदेव. परंतु आपण एकदा गुरुकुलात म्हणाला होतात की धर्म कुठली जड वस्तू नाहीये की तिला दगडाप्रमाणे जिथे ठेवू तिथेच थांबेल. धर्म तर एखाद्या जिवंत प्राण्याप्रमाणे आहे. प्रत्येक क्षणी, प्रत्येक वेळी एक नवीन श्वास घेतो. त्याची पावलं वेळेनुसार पुढे पडतात. या उक्तीनुसार तर काही विशिष्ट परिस्थितीत एका मनुष्याचं काय कर्तव्य आहे, काय धर्म आहे, त्याने काय त्यागलं पाहिजे, काय ठेवलं पाहिजे, ह्याचा बरोबर निर्णय तर त्याचा स्वतःचा आत्माच करू शकतो ना. अवश्य. कुठल्या परिस्थितीमध्ये कुठल्या मानवाचा काय धर्म आहे, काय कर्तव्य आहे याचा योग्य निर्णय त्या मानवाचा स्वतःचा आत्माच घेऊ शकतो. कारण तोच त्याच्या मागच्या पुढच्या साऱ्या कर्मांचा साक्षीदार असतो. आत्माच सर्वात मोठा गुरु आहे. म्हणूनच जे आपला अंतरात्मा म्हणेल तोच धर्म आहे. मार्गदर्शनासाठी धन्यवाद गुरुदेव.
मला आशीर्वाद द्या की मी माझ्या कर्तव्य पथावर दृढ राहीन, अगदी मला ही राजगादी सोडावी लागली तरीही. प्रभू आपल्याला सन्मार्गावर चालण्याची शक्ती देवो. ओम शांती. आज इच्छा नाहीये. थोडं तरी खाऊन घ्या. राहू दे. असं वाटतंय की कुठल्या तरी चिंतेत आहात. तुम्ही गंभीर दिसत आहात. वहिनी, काय झालं? काही विशेष झालेलं नाही. जो राजा बनतो त्याच्या शिरावर काहीतरी विशेष ओझं असतंच. तू खरं बोलतो आहेस भरत. राजाच्या डोक्यावर इतकं ओझं असतं की कधी कधी उचलणं कठीण होऊन जातं. मी तर कधी कधी असा विचार करतो की तुमच्यापैकी कोणाला तरी हे राज्य सोपवून मी सीतेबरोबर वनात जाऊन तपश्चर्या करावी. भरत, तुला तर राज्यकार्याचा अभ्यासही झालाय. तुझं चरित्रही निर्मल आहे. मग तूच राजगादी सांभाळलीस तर चांगलं होईल. आता लक्षात आलं, तुमच्या चिंतेचं कारण मी आहे. नक्कीच तुम्हाला माझ्या एखाद्या कामात काहीतरी चुकीचं आढळलंय, ज्यामुळे तुम्ही मला ही शिक्षा देत आहात. माता कैकेयीच्या एका चुकीमुळे हे राज्य माझ्यासाठी कलंकाचं कारण बनलं होतं. तरीही चित्रकूटावरील तुमच्या शब्दाला आज्ञा मानून 14 वर्ष हा कलंक माझ्या कपाळी लावून फिरत होतो. आणि आता हे राज्य मला देण्याचा अर्थ असा होईल की हा कलंक मी पुन्हा माझ्या माथी लावला जावा. नाही, मी आत्महत्या करेन, परंतु पुन्हा हा कलंक आपल्या माथी नाही लावून घेणार. नक्कीच तुम्हाला माझी काही चूक दिसली असणार. त्यामुळे तुम्ही असा विचार केलात. महाराज, माझी जी काही चूक असेल तिला क्षमा करा, परंतु माझ्यासाठी असा विचार करू नका. मला क्षमा करा महाराज, मला क्षमा करा, मला क्षमा करा महाराज, मला क्षमा करा.
नाही भरत. अरे वेड्या, मी तर अशासाठी म्हणत होतो कारण मी थकलोय. ज्या दिवशी श्रीराम थकतील त्या दिवशी सूर्य आणि चंद्र देखील थकतील. ज्या प्रकारे सारे लोक आणि सारी धरती आकाशात स्थित आहे, त्याचप्रमाणे साऱ्या जगातील गती आणि शक्ती तुमच्या स्थित आहे. ज्याप्रमाणे आकाश संकीर्ण नाही होऊ शकत, त्याचप्रमाणे तुमची शक्ती कमजोर नाही होऊ शकत. अशा प्रकारे आपण आमची परीक्षा नका घेऊ महाराज. दादा, आमचा तर जन्मच आपल्या सेवेसाठी झाला आहे. आमचं स्थान तुमच्या चरणाशीच राहू द्या. आणखीन काय बोलले? एकाने तर असंही म्हटलं की सीतेने सूर्यकुलाच्या राजसिंहासनाला लज्जित केलं आहे. आणखी काय? जितकी तोंड तितक्या वदंता. ते तर महाराजांबद्दलही बोलत होते. काय बोलत होते? सीतेच्या मोहाने ते दुर्बल झाले आहेत. तिला राजमहालातच ठेवून आपल्या पूर्वजांच्या कीर्तीला मातीत मिळवत आहेत. नाही, जर राजाने तिचा त्याग नाही केला तर राज्यातील इतर स्त्रिया देखील अशाच प्रकारे आचरण करतील. महाराणींचा विजय असो. महाराणीजी, कुमार लक्ष्मण आपल्या दर्शनाची आज्ञा मागत आहेत. चिरंजीवी हो. आसन ग्रहण करा भाऊजी. नाही वहिनी, मी आसनावर नाही बसणार. खूप रागात आहात तुम्ही. बोला, काय झालं? ते जे दादा म्हणत होते की तुम्ही लोकराज्य सांभाळा, मी थकलोय. याच गोष्टीचं दुःख आहे वहिनी. अशी गोष्ट दादा उगीच तर नाही बोलणार. नक्कीच काहीतरी घडलं. भरत भैया पण म्हणत होते दादानी नक्कीच आपल्यात काही खोट पाहिले, म्हणून तर त्याने असा विचार केला. आम्हा तिघा भावांना रात्रभर झोप नाही आली. कुणी काय चूक केली हेच आम्हाला जाणून घ्यायचंय. तुम्हाला माझी शपथ आहे वहिनी, खरं खरं सांगा, काय माझ्याकडून तर काही चूक नाही ना घडली? नाही भाऊजी, तुमच्यामुळे महाराज चिंतित नाही आहेत. तुमच्याकडून तर कुठली चूक होऊच शकत नाही.
नाही वहिनी, टाळू नका. खरं खरं सांगा, मग दादा इतके विचलित का आहेत? तुम्हाला तर दादाच्या हृदयातील प्रत्येक गोष्ट माहिती आहे. आता तर ही बाब सत्य नाहीये. आता तुमचे दादा महाराज झाले आहेत आणि आता महाराजांच्या अंतरातील सत्य जाणण्याचा अधिकार अजून दुसऱ्या कोणालाही नाहीये. महाराज येत आहेत. दीर भावजाईमध्ये काय गप्पा चालल्या आहेत? भाऊजी मला विचारत होते की जे तुम्ही त्यांना म्हणाला की हे राज्य आता सांभाळा, ते त्यांच्या कुठल्या चुकीमुळे म्हणाला. यांना असं वाटतंय की मला तुमच्या मनातल्या सगळ्या गोष्टी माहीत असतात, म्हणून मी त्यांना आता खरं कारण सांगून टाकेन. मग मी त्यांना खरं कारण सांगणारच होते, तितक्यात तुम्ही आलात. काय खरं कारण सांगणार होतीस? हेच की यात भरत, लक्ष्मण, शत्रुघ्न यापैकी कोणाचीच चूक नाहीये. खरं तर तुमच्या मानसिक थकव्याचं खरं कारण तर मी आहे. म्हणजे? अर्थात हेच की मी तुम्हाला किती दुःख दिली आहे, तुम्ही माझ्यासाठी किती कष्ट सहन केले आहेत. शेवटी समुद्रावर इतका मोठा सेतू बांधून लंकेत पोहोचला. राक्षसांच्या असंख्य सेनेसोबत त्या महान युद्धात आपल्या प्राणांची बाजी लावली, आणि तेही माझ्यासारख्या एका साधारण स्त्रीसाठी. सीते, तुला कोणी सांगितलं की तू एक साधारण स्त्री आहेस? महाराज, तुम्ही तर गंभीर झाला, मी तर गमतीनं म्हटलं होतं. सीते, सीता आणि रामाचा संबंध हा काही गमतीचा विषय नाहीये. हा तर एक छोटासा समुद्र होता. तुझ्यासाठी जर धरतीवर दुसऱ्या जगापर्यंत जरी सेतू बांधावा लागला असता तर मी तिथेही पोहोचेन. तू माझ्या प्रेमाला ओळखत नाहीस. मला माहिती आहे स्वामी, मी तर असंच बोलून गेले. मला क्षमा करा स्वामी. लक्ष्मण, तुम्ही लोक तर खरोखर वेडे आहात. माझ्या इतक्याशा गोष्टीवर विचार करताय की मी तुम्हा लोकांना काहीतरी शिक्षा देतोय. भाऊ, तुझ्याकडून तर कधी काही चूक होऊच शकत नाही. तू तर भक्ती आणि सेवेचा अवतार आहेस. इतिहासाला जेव्हा कधी एका आदर्श भावाच्या उपमेची आवश्यकता पडेल तेव्हा केवळ एकच नाव समोर येईल, लक्ष्मण. दादा, परत जर कधी थट्टेमध्ये आपण अशा पद्धतीने बोललात तर तुमचा लक्ष्मण खरंच आपलं प्राण देऊन टाकेल. अरे वेड्या, तू खरंच वेडा आहेस रे, एकदम. मंगल भवन अमंगल
तब हो सो दशरथ अजिर बिहारी। सीताराम चरित अति पावन, मधुर सरस अरु अति मन भावन। पुनि पुनि कितने हो सुने सुनाए, किय की प्यास बुझत न बुझाए।